व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, काही जण असे असतात ना, जे एखाद्याला मुद्दामहून अडचणीत आणत असतात किंवा अनेकदा असा प्रयत्न करत असतात की समोरचा डिवचला जावा, त्याच्या दुखत्या नसेवर बोट ठेवायचं, पाय ठेवायचा आणि मग त्याच्या वेदना आसुरी आनंदाने बघत बसायच्या. अशी घाणेरडी सवय अनेकांना असते. या अनेकांचा महागुरु किंवा या अनेकांचा अशा मत्सरी, द्वेषी, कपटी, कारस्थानी लोकांचा आदर्श जर कोणी असेल तर तो आहे झाकण झुल्या म्हणजेच भोंगा राऊत. भोंग्याने पुन्हा एकदा सिद्ध केलेला आहे की तो उद्धव ठाकरे म्हणजेच उबाठाच्या अगदी विरोधात वागतो. भोंग्याने मागे एकदा शपथ घेतली होती म्हणे. वंदनीय बाळासाहेबांनी याचा जेव्हा जाहीर अपमान केला होता तेव्हा याने शपथ घेतली होती की एक ना एक दिवस मी ह्यांच्या या संघटनेला, यांच्या पक्षाला सुरुंग लावणार आहे. सध्या भोंग्याची वाटचाल ही त्याच दिशेने चालू आहे. सतत आपल्या मालकाला अडचणीत आणणं, मालकाच्या वतीनं अदवा तद्वा बोलत राहणं, यामध्ये लोकांमध्ये सुद्धा गैरसमज पसरतात. अनेक जणांना हा प्रश्न पडलेला असतो की झाकण झुल्या जे काही बोलतोय हे कदाचित उद्धव ठाकरे यांच्या मनातलं बोलतोय. अनेक जण तर असंही म्हणतात की उद्धव ठाकरे जे बोलतात ती स्क्रिप्ट भोंग्याने लिहिलेली असते. एकूणच काय तर हे दोघंही असंबंध बडबड करत असतात आणि शेखी मिरवत असतात. मात्र ही शेखी मिरवण्याच्या नादामध्ये भोंगा अनेकदा आपल्या घरमालकाचा अवमान करून टाकतो, अपमान करून टाकतो. मित्रांनो, आत्ताच तुम्ही जे व्हिडिओज आणि फोटोज बघितले, आपल्या प्रपंच परिवारातर्फे आपण कर्कग्रस्त रुग्ण, त्यांचे औषधोपचार, त्यांच्या नातेवाईकांचं जेवण, विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि शेतकऱ्यांसाठी, आपल्या हिंदू माता बंधू भगिनींसाठी कार्य करत आलेलो आहोत, सेवा देत आहोत, अखंडपणे पुढेही देणार आहोत. नवा संकल्प असा आहे की आपल्याला मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करायची आहे. पाण्याची बाटली जशी विकत घेतो तशी आपल्याला ऑक्सिजनची बाटली विकत घ्यायची नाहीये. पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी सामाजिक जबाबदारी आणि जाणीव ओळखा मित्रांनो, आणि एक पाऊल पुढे या. दिल्या गेलेल्या जीपे, फोन पे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, आपल्या मर्जीनुसार, आपल्या प्रियजनांच्या स्मृतीसाठी, आठवणीसाठी, एक वृक्ष लावण्यासाठी दिल्या गेलेल्या जीपे, फोन पे क्रमांकावर तुम्हाला जे योगदान देता येऊ शकतं, सहकार्य करता येऊ शकतं, ते नक्की करा. त्याचं कारण असं आहे, विपुल प्रमाणामध्ये आपण वृक्ष लागवड करणार आहोत, त्या वृक्षांचं संगोपन करणार आहोत. हे खूप महत्वाचं आहे. यासाठी आपण काही मजूर अपॉइंट केलेले आहेत, काही तज्ज्ञ लोक अपॉइंट केलेले आहेत. तेव्हा या सत्कर्मामध्ये नक्की सहभाग नोंदवा मित्रांनो. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की टाका परिवाराच्या, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून आपल्याला त्याची डिजिटल पावती बनवता येऊ शकेल. चला आता थोडं पुढे जाऊया. भोंग्याने मध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती, ज्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी यांचा अपमान करून टाकला. कोणाचा? उद्धवरावांचा. कसा? तर अकारण अलिबागच्या 11 बंगल्यांचं प्रकरण बाहेर काढून टाकलं. त्यानंतर असे अनेक प्रसंग घडलेले आहेत, अशा अनेक घटना घडलेल्या आहेत, जेव्हा भोंगा हा येऊन जाऊन उद्धव ठाकरे हे कसे कमी आहेत किंवा हे कसे कमकुवत आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. दाखवायला भोंगा म्हणत असतो की मी कट्टर शिवसैनिक आहे, मी बाळासाहेबांचा पाईक आहे, मी बाळासाहेबांचा शिष्य आहे. पण दुसरीकडे ते असंही म्हणतात की मी शरद पवार यांचा चेला देखील आहे. आता नेमकं काय समजावं माणसानं? बघा ना तुम्ही, सुरुवात कुठून झालेली या गोष्टीची. तर जेव्हा इंडी आघाडी स्थापन झाली तेव्हा भोंग्यानं कोणता सूर लावलेला होता की शरद पवार यांनी या इंडी आघाडीचं नेतृत्व करावं. म्हणजेच काय तर इंडी आघाडी जर जिंकून आली तर शरद पवार यांनी पंतप्रधान बनावं. दुसरीकडे पंतप्रधान बनण्याची जबरदस्त महत्वाकांक्षा तिन्ही त्रैलोक्याचे बेस्ट सीएम, माझी बेस्ट सीएम उबाठाची आहे, म्हणजेच उद्धव ठाकरेंची आहे. जबरदस्त महत्वाकांक्षा आहे. पण झाकण झुल्याने शरद पवारांना पुढे करून टाकलं. त्यानंतर झाकण झुल्याने आणखी एकदा अपमान केला. कसा? तर झाकण झुल्याचं म्हणणं असं आहे की राहुल गांधी इज अ परफेक्ट पर्सन फॉर पीएम पोस्ट. देश कसा चालवायचा हे काँग्रेसला माहिती आहे. राज्य कसं करायचं, प्रशासन कसं चालवायचं हे काँग्रेसला माहिती आहे. राहुल गांधी अनुभवी आहेत. दिवसेंदिवस त्यांच्या बोलण्याला, त्यांच्या वागण्याला धार येत चाललेली आहे. आता ही धार नेमकी कोणती आहे हे झाकण झुल्याच स्पष्ट करू शकेल.
त्याचं कारण असं आहे की राहुल गांधी भाषणाला उभे झाले की आपोआपच भाजपची शेकडोनी मतं वाढायला सुरुवात होते. हा तर आता ट्रॅक रेकॉर्ड झालेला आहे मित्रांनो. तरी सुद्धा भोंग्या आपल्या घरमालकापेक्षा जास्त महत्व राहुल गांधीला देतोय. भोंग्याचं म्हणणं असं आहे की राहुल गांधी आणि काँग्रेस यांना जगात जेवढा मान आहे तेवढा भारतीय जनता पक्ष आणि मोदींना देखील नाहीये. ठीक आहे, त्यांना नाहीये, पण मग आपल्या घरमालकाची का स्तुती केली नाही? एक शब्द अजून ऍड करायचा असता ना. उद्धव ठाकरेंचा सुद्धा खूप सन्मान आहे जगामध्ये म्हणून, पण जगामध्ये सन्मान असण्यासाठी घरकोंबड्याने घराबाहेर तर पडलं पाहिजे ना. ते होत नाही. आणि राहुल गांधी यांचा सन्मान काय? तर परदेशी जायचं आणि भारताची बदनामी करायची, भारत सरकारची बदनामी करायची, इथल्या लोकांची बदनामी करायची. आणि हेच भोंग्याला हवंय. एकीकडे शरद पवार यांना पंतप्रधान करून टाकले भोंग्याने बोलण्या बोलण्यात, राहुल गांधींना पंतप्रधान करून टाकले बोलण्या बोलण्यात, आणि आता तर कहरच केलेला आहे. आता भोंग्याचं म्हणणं असं आहे की उवाटा प्रमाणेच म्हणजे उद्धवजी रावांप्रमाणेच माझा देखील ममता बॅनर्जी यांना खंबीर पाठिंबा आहे. कशासाठी? तर पश्चिम बंगालमध्ये जी निवडणूक आता होणार आहे त्यासाठी, की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी या निवडून आल्याच पाहिजेत. हो ना, बरोबरच आहे भोंग्याचं, झाकण झुल्याचं. त्या निवडून आल्या म्हणजे तिकडे हिंदूंची अजून कत्तल होईल, पुन्हा एकदा संदेश खाली होईल. डायरेक्ट ऍक्शन डेच्या तर मार्गावर आहेच बाई. अशी बाई ही मोठ्या पोस्टवर असणं हे देशासाठी किती घातक आहे मित्रांनो. आणि त्यात आता भोंगा म्हणतोय की माझा पाठिंबा आहे ममता बॅनर्जीला. फक्त पाठिंबा आहे का? नाही. पुन्हा एकदा भोंग्याने आपल्या मालकाला डिवचलेलं आहे. झाकण झुल्याचं म्हणणं असं आहे की मी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा यासाठी देत आहे कारण त्या पीएम बनू शकतात. बघा, हा गेल्या आठवड्यातच झाकण झुल्या काय बोलले होते की उद्धव ठाकरे हे पीएम मटेरियल आहेत, म्हणजे ते पंतप्रधान पदाचे लायक उमेदवार आहेत. आणि लगेच पलटी मारून दुसऱ्या आठवड्यात काय म्हणतायत की ममता बॅनर्जी या पीएम होऊ शकतात, त्यांच्यात ते कॅलिबर आहे आणि त्यामुळे माझा त्यांना पाठिंबा आहे. ममता बॅनर्जी ह्या प्राईम मिनिस्टर होणार म्हणजेच पंतप्रधान, आणि उद्धव ठाकरे हे या देशाचे उपपंतप्रधान होणार. याच एका कारणास्तव उबाठा सेनेचा, या वडापाव सैनिकांचा आणि माझा ममता बॅनर्जी यांना खंबीर पाठिंबा आहे, असं या झाकण झुल्याचं म्हणणं आहे. म्हणजे बघा, परत एकदा आपल्या मालकाला यांनी डिवचलंय. यांना माहिती आहे, झाकण झुल्याला माहित आहे की उद्धव ठाकरे यांची जबरदस्त महत्वाकांक्षा आहे पीएम बनण्याची. मात्र दरवेळी दुसऱ्या कोणाचं तरी नाव घ्यायचं आणि मालकाला डिवचायचं आणि वरतून परत म्हणायचं की मी एकनिष्ठ आहे. याला एकनिष्ठता म्हणतात का? अजिबातच नाही. बरं, सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की आता सध्या चर्चा सुरू आहे ती विधान परिषदेची. महाविकास आघाडीतर्फे, काँग्रेसतर्फे सांगण्यात आलेलं आहे की जर उद्धव ठाकरे स्वतः आमदार बनणार असतील, विधान परिषदेचे उमेदवार बनणार असतील तर आमचा सपोर्ट आहे. इतर कोणी बनणार असेल उबाठा सेनेतर्फे तर सॉरी, आमचा पाठिंबा नसेल. आणि उबाठामध्ये सध्या रस्सीखेच चालू आहे, अनेकांचं लॉबिंग चालू आहे विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी. त्याचं कारण असं आहे, उबाठाला म्हणजेच उद्धवजी रावांना विधान परिषदेवर निवडून जाण्यामध्ये अजिबातच स्वारस्य उरलेलं नाहीये. त्यांना नाही जायचं. चलबिचल चालू आहे त्यांची, अस्वस्थ झालेले आहेत सध्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की हे स्वप्न बघतात उपपंतप्रधान किंवा पंतप्रधान बनण्याचं, मात्र यांच्या घरातच काही चालत नाही. मुंबईमध्ये सुद्धा यांचं काही चालत नाही. ज्या व्यक्तीला बीएमसी महानगरपालिका सुद्धा राखता आली नाही तो उपपंतप्रधान बनेल? नाही बनू शकत. जे कधीच घराबाहेर पडत नाहीत ते फॉरेनला जाऊन दौरे करतील भारतासाठी? नाही, अजिबात शक्य नाहीये. हे त्यांचं ते कॅलिबरच नाहीये. सध्या उद्धवजी ठाकरे हे अत्यंत हतबल झालेले आहे. कदाचित म्हणूनच मध्यंतरी तो विषय निघाला होता की आदित्य ठाकरे आता कार्याध्यक्ष होणार. तेच होणार आहेत. आदित्य ठाकरेने कितीही म्हणो की ही अफवा आहे, आदित्य ठाकरेच होणार आहे. पण ह्याच्यामध्ये खोडा घालण्याचं काम भोंग्यानं केलेलं आहे बरं का, हे पण विसरता कामा नये. कारण भोंग्याला
कल्पना आहे. आदित्य ठाकरे यांना आधीच सांगितलेलं आहे की 2028ला राज्यसभेवर तुमचा चान्स नाही आणि म्हणूनच कुठल्याही परिस्थितीत आदित्य कार्याध्यक्ष होऊ नये याच्यासाठी भोंगा त्याचे स्लीपर सेल ऍक्टिव्ह करतोय. उबाठा गटातले अनेक जण नाराज झालेले आहेत. अनेक आमदार खासदार आता सोडून जाणार आहेत अशी पण चर्चा रंगायला लागली आणि ही चर्चा दस्तूर खुद्द उबाठाचा हा बोलघेवडा संपादक राहिला नाही आता, रश्मी ठाकरेत म्हणा संपादक, बोलघेवडा राज्यसभेवरचा खासदार झाकण जुल्या म्हणतोय. मित्रांनो, दरवेळी प्रत्येक वेळी पलट्या मारणे आणि उद्धव ठाकरे हे कसे कमकुवत आहेत पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी हेच दाखवून देणे कदाचित आता या माणसाचं उद्दिष्ट आहे, आयुष्याचं ध्येय आहे. त्याचं कारण असं आहे, यांचा देखील मातोश्रीमध्ये खूप अवमान झालेला आहे. शरद पवार यांना पुढे केलं राज्यसभा खासदारकीसाठी. ती एक नाराजी उडवून घेतली उद्धवरावांची सुद्धा आणि आदित्यची सुद्धा. त्यानंतर पवारांना पंतप्रधानपद बहाल करून टाकलं. देवेंद्र फडणवीस यांना 100 जन्म घ्यावे लागतील म्हणे शरद पवार समजण्यासाठी, अशी एक कोटी करून टाकली. पण हे सगळं करत असताना आपल्या मालकाला हा माणूस विसरला किंवा जाणून बुजून आपल्या मालकाचा उल्लेख याने टाळलेला आहे. यातून हेच सिद्ध होतं की हा माणूस दळभद्री आहे. 100 दुश्मन परवडले मित्रांनो, 100 शत्रू परवडले, मात्र एक हा असा पाताळयंत्री कारस्थानी षडयंत्री आपल्या जवळ नसावा. मात्र एवढी सुद्धा समज उबाठाकडे अजिबातच नाहीये याचं वैषम्य वाटतं. ज्यांच्या पित्याने अधिराज्य गाजवलं मुंबईवर, महाराष्ट्रावर, मराठी मनांवर ज्यांनी राज्य गाजवलंय, अजूनही गाजवतायत, त्यांचा पुत्र हा असा. एकनाथजी शिंदे या अगोदरच बोललेले आहेत, हिऱ्यापोटी गारगोटी जन्माला आलेली आहे. सत्यात उतरायला लागले आणि दिसूनही येते. आता आज भोंग्याने ममता बॅनर्जीला उपपंतप्रधान करून टाकलंय, पंतप्रधान करून टाकलंय आणि उबाठाला उपपंतप्रधान करून टाकलेलं आहे. कदाचित स्वतःला उद्या हे राष्ट्रपती सुद्धा घोषित करू शकतात. मित्रांनो, तुम्हाला वाटतं का की हा झाकण झुल्या भोंग्या राष्ट्रपती पदाची जी खुर्ची आहे ती पुसण्याच्या लायकीचा तरी आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. ते खूप महत्वाचं असतं आणि त्यातून नवे नवे विषय सुद्धा आम्हाला सुचत जातात. तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. जाता जाता परत एकदा विनंती आहे मित्रांनो, कर्कग्रस्त रुग्ण, त्यांचे औषधं, त्यांच्या नातेवाईकांच्या जेवणाची सोय, होरपळून निघालेला शेतकरी बांधव त्याचं घर बांधून देणं, गाईगुरांना चारा देणं, बी बियाण्यांची खतांची पाहणी, त्यांच्या घराची डागडुजी करणं, विद्यार्थ्यांचं शिक्षण, या सगळ्या सुविधा सेवा आपण पुरवत आलेलो आहोत, पुढेही देत आहोत. एक महत्वाची गोष्ट आता अशी आहे, आपल्या पुढच्या पिढीसाठी, आपल्यासाठी आपण खूप मोठ्या प्रमाणावर एक मोहीम राबवतोय वृक्ष लागवडीची. आपल्या प्रियजनांच्या स्मृतीसाठी, त्यांच्या आठवणीकरिता आपण या वृक्षरोपण, वृक्ष लागवडीमध्ये सहभाग घ्यावा ही नम्र विनंती. मित्रांनो, तुम्ही फक्त झाड लावण्यासाठी मदत करा, संगोपन परिवार करणार आहे. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार जे योगदान देता येऊ शकतं ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की टाका, म्हणजे त्याची डिजिटल पावती आपल्याला बनवता येईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.